नमस्कार, गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर गुळाची दशमी तुम्ही कधी उपवासाची करून खाल्लेली आहे का? आता ही जी आहे दशमी ती राजगिऱ्याची बनवलेली आहे, खूप पौष्टिक अशी आहे। हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार तुम्हाला जेवढ्या दशम्या या गोड किंवा जरा थोड्याशा कमी गोड करायच्या असतील तेवढा तुम्ही इथे गूळ घ्यायचा आहे। तर मी इथे राजगिऱ्याच्या दशम्या बनवणार आहे, तर त्यासाठी इथे हा गूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि हा गूळ एकदम विरघळला की यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे गरम करून याला एक उकळी जरी आणून घेतली तरी पण जमू शकतं, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हा पाण्यात भिजत घालून ठेवा। खाली असं घट्ट चिकटलं असेल तर एक छोटासा असा बत्ता घ्यायचा आहे किंवा चमचा आणि त्यांनी थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता इथे सुरुवातीला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे। हे फक्त राजगिऱ्याचं पीठ आहे। आता मी इथे 3.5 वाट्या हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी भगरीचं पीठ घ्यायचं आहे। नुसते राजगिऱ्याचे जरी केले तरी पण चालू शकतं, पण खूप चिकट असं हे राजगिऱ्याचं पीठ होतं, खूप जास्त चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये मी भगरीचं पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर यामधलं पाणी हे गाळून घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे। इथे पीठ थोडंसं कमी पडणार आहे म्हणून मी 1 वाटी परत यामध्ये घातलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ आणि थोडंसं भगरीचं पीठ। आता यामध्ये जे गुळाच्या पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त जरी झालं तरी पण जमू शकतं, फक्त आपल्याला हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे हे घट्ट मळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ मळताना थोडंसं हाताला चिकटलं जातं। मग परत थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आणि हाताला असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मग हाताला जे चिकटलेलं आहे ते सर्व निघून येतं। आता यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे। तूप लावलं की मग नंतर हाताला चिकटत नाही। इथे मस्त असं हे पीठ मळून झालेलं आहे आणि याच्या लगेच तुम्ही दशम्या करू शकता, याला काही भिजवून द्यायची काही गरज नसते। दशमीसोबत खाण्यासाठी इथे मी थोडीशी पातळसर चटणी बनवणार आहे, तर त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या या भरपूर घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे। आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, याप्रमाणे आता मी पाणी न टाकता हे वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये हे वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि थोडंसं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे परतून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला ही घट्टसर अशी चटणी बनवायची आहे। व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे। खूप छान अशी दशमीसोबत ही चटणी लागते। आता यापेक्षा जास्त पाणी यामध्ये नाही घालायचं, फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान अशी उकळी आलेली आहे, इथे गॅस बंद करायचा आहे आणि या प्रकारे
ही पातळ चटणी आता तयार झालेली आहे। थोडीशी तिखट करायची म्हणजे चवदार अशी लागते। आता इथे थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे दशम्यांना लावण्यासाठी आणि असे गोळे करून घ्यायचे आहेत सुरुवातीला। आता सुरुवातीला पिठामध्ये म्हणजे राजगिऱ्याच्या पिठामध्ये बुडवायचा आहे गोळा आणि याप्रमाणे तुम्ही हे लाटून घेऊ शकता। हे पहा, याप्रमाणे ही दशमी आता मी लाटून घेतलेली आहे। एवढी अशी पातळ केलेली आहे आणि आता या लोखंडी तव्यावरच भाजणार आहे। तव्याला थोडंसं आधी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे दशमी ही चिकटली जात नाही। आणि या ज्या दशम्या आहेत ना त्या तूप लावूनच तुम्ही भाजा, कारण खूप छान अशी चव येते तुपाने। आता इथे मी साईडने थोडंसं तूप सोडलेलं आहे आणि गॅस आता फुल केलेला आहे। उलटण्याने सुद्धा उलटू शकता किंवा हातानेही उलटू शकता। आता याला वरच्या बाजूने असं तूप लावून घ्यायचं आहे। खूप छान पौष्टिक आणि दमदार अशा या दशम्या होतात। प्रवासात सुद्धा तुम्ही या प्रकारच्या नेऊ शकता। गॅस फुलच ठेवलेला आहे। आता खालच्या बाजूनेही तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यावर गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर तुपामुळे थोडासा झरका मारतो दशमीला। एकदम पटकन अशी ही भाजून होते आणि खूप मऊ अशी होते आणि 4-5 दिवस तरी ही सहज टिकते गुळ असल्यामुळे। हिला तुम्ही दुधामध्ये सुद्धा मळून घेऊ शकता। हे पहा, इथे मस्त अशी ही भाजली गेलेली आहे। याच प्रकारे सर्व दशम्या या करून घ्यायच्या आहेत। दशम्या करताना तुम्ही सुरुवातीला जरी आधी सर्व दशम्या या लाटून घेतल्या आणि नंतर एकदम भाजल्या तरी पण चालू शकतं। एकदम सोपं असं पडतं, ते काही सुकत वगैरे काही नाही। किंवा लाटल्यानंतर त्यावर एखादा कॉटनचा कपडा तुम्ही घालून घेऊ शकता। इथे सर्व दशम्या या करून झालेल्या आहेत। मस्त गरमागरम दशम्या आणि त्यासोबत ही तिखट आणि चमचमीत अशी चटणी खूप छान लागते। कशाचीही याला गरज लागत नाही। आणि या गरम दशम्यांवर थोडंसं तूप घालायला मात्र विसरू नका। खूप छान अशी चव लागते, नक्की करून बघा। इथे पाहू शकता तुम्ही एकदम मऊ अशा या दशम्या झालेल्या आहेत। खूप छान अशा होतात। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।